घरगुती अत्याचार म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र नेहमीप्रमाणे उभं होतं, ते म्हणजे महिलांवरती होणारे घरगुती अत्याचार. पण मात्र आता समाजामध्ये चित्र हे मात्र मोठ्या प्रमाणात बदललेलं पाहायला मिळतंय. कारण आता घरगुती हिंसाचार हे महिलेकडून पुरुषांवरती देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचेच उदाहरण आपण बऱ्यापैकी सध्या समाजामध्ये पाहतो. आणि एक समाजामध्ये म्हण आहे, मर्द को दर्द नाही होता. पण हे वाक्य सध्या आपण या ठिकाणी आता आहोत, या ठिकाणी मात्र हे वाक्य मात्र चुकीचं आपल्याला पाहायला मिळते. कारण पुरुषांनाही मन असतं, पुरुषांनाही भावना असतात. पुरुष फक्त एक्सप्रेस होत नाहीत. आणि याच संदर्भात आपल्यासोबत काही पत्नी पीडित पुरुष आहेत. नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, आपण सध्या जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम थोडक्यात आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वात मोठा हा विषय आहे सर, की घरगुती अत्याचार म्हटलं की आपण महिलांची बाजू आपण पाहतो, मात्र पुरुषांना या ठिकाणी मात्र दुय्यम दर्जा दिला जातो. नेमकं सध्या तुमच्यासोबत काय घटना घडलेली आहे किंवा समाजामध्ये हा जो निर्माण झालेला जो भाव आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? नमस्कार. माझं नाव मिलिंद ठाकूर आहे आणि माझ्यावरती केस 13(1) क्रुएलिटीची केस आहे. माझं लग्न 15 वर्षापूर्वी झालं. त्यावेळेला माझ्या बायकोचं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं नव्हतं. मी तिला पूर्ण सपोर्ट केला तिचं इंजिनिअरिंग पूर्ण करायला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मग तिने मला भांडणं वगैरे तर चालू केलेलेच होते आणि ती निघून गेली. असं करत 4 वर्ष तिने येऊन जाऊन 3 वेळा तिने केलं. तिने नंतर मला शेवटी अशा अटी घातल्या, की मी चेन्नईला चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होतो, ती सोडून या इकडे आई-वडिलांना सोबत ठेवू नका. मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक आहे. मला बहीण ना भाऊ. मी तेही केलं. नोकरी सोडून आलो. दुर्दैवानं कोरोना काळामध्ये आणखीन वाईट परिस्थिती झाली. ती 4 महिने राहिली आणि निघून गेली. त्यानंतर 2 वर्ष तिने केस टाकली माझ्यावरती, की मी तिला नांदवते आणि मी हाकलून लावलं. तसं नव्हतं खोटी केस. आणि आता कायद्यामध्ये मला मी केस लढत आहे गेले 5 वर्ष. आणि कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, म्हणजे आता ही माझी वैयक्तिक बाजू झाली, पण अशा ह्याच्याहून भयानक परिस्थिती आहे इतर लोकांची, ज्याला कारणीभूत फक्त आणि फक्त कायद्यातल्या तरतुदी आहेत, ज्या एकतर्फी आहेत महिलांच्या बाजूनी. बरं. सर, आता एकंदरीत आपण तुम्ही जसं आता म्हटलं की कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, आता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही देखील कोर्टात गेलात, याचिका देखील दाखल केलेली आहे, तर त्यावेळेस कोर्टाकडनं तुम्हाला कशा प्रकारे ट्रीटमेंट केली जाते? कोर्टामध्ये पहिली गोष्ट म्हणजे वकिलाशिवाय पर्याय नाही. मी सुरुवातीला स्वतःहून केस लढायचं ठरवलं, पण तिथली प्रोसेस आणि तिथे जी वागणूक मिळते PIP म्हणून, पार्टी इन पर्सन करायची, ती अगदी त्रासदायक असते. म्हणून वकील करायचा, पण वकिलाची शाश्वती देता येत नाही आजच्या ह्याच्यामध्ये. तो आणखीन तिकडे मिळालेला आहे समोरच्या पार्टीला की नाही, हेही थोड्या दिवसांनी कळतं आपल्याला. तोपर्यंत आपल्या केसचं भरपूर नुकसान झालेलं असतं आणि त्यातनं रिकवर करणं फार मुश्किल जातं. मग मी वकीलही बदलायचा प्रयत्न केला त्याकरता. पण या याच्यामध्ये माझ्या जुन्या वकिलांनी मला NOC नाही द्यायचं. पैसे मागितले. मी आधी सगळे पैसे दिलेले असताना सुद्धा त्यांनी म्हणे NOCचे पैसे द्या. दुसरा वकील केस घ्यायला तयार नाही NOC शिवाय. मी म्हटलं मी केस आहे माझी. मी तुमचा कस्टमर आहे. मी तुम्हाला पे करणार आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आमचे जे बार काउन्सिल आहे तिथे आम्हाला आमचा रेपो खराब करायचा नाहीये. तुम्ही NOC शिवाय येऊ नका आमच्याकडे. हाही एक बाजू झाली. दुसरी कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही काही आमची बाजू मांडतो त्यावेळेला जज पूर्णपणे आमची बाजू ऐकूनच घेत नाहीत पुरुषांची. आणि महिलांनी काही बाजू मांडली तिला ग्राह्य धरली जाते. आम्ही अगदी त्याचे एव्हिडन्सेस दिले, सबमिट केले, तरी ते साईडलाईन केले जातात. त्यामुळे आम्ही पूर्णपणे हतबल झालेले आहोत या केसेसच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आमच्या नोकरी, आमचं सामाजिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे पुरुषांचं. सर, अगदी जसं आता आपल्या नेहमी आपण समाजामध्ये एक म्हण आहे की मर्द को दर्द नाही होता. मात्र या ठिकाणी अशा ज्या घटना आपल्यासोबत झाल्याच्या नंतर मात्र त्यावेळी एक पुरुष म्हणून आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम माझं जे प्रकरण आहे ते सर्वात कमी म्हणजे एक हार्डली 4 ते 5 दिवसाचंच होतं, मॅरेज टेन्युअर. आणि त्याच्यानंतर जे खटले चालू आहेत ते साधारण 3-3.5 वर्षापासून चालू आहेत. तर मुळात हा फाउंडेशन जे संकेत सरांनी चालू केला आहे, तर हा ज्यांना एक मेंटल सपोर्ट लागतो, हा मेंटल सपोर्ट आपल्याला आपल्या वकिलांकडनं किंवा यांच्याकडनं भेटत नाही, त्यांना फीसची मतलब असतं. तर हा जो इनिशिएटिव्ह त्यांनी चालू केला हा फार उपयोगाचा आहे आणि आत्ता आकडा हा मला वाटतं 2,500 पर्यंत आहे. तर हा भविष्यामध्ये हा खूप वाढणार आहे आणि संकेत सर, रोहित सरांवरती अजून खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहे या माणसांची. आणि माझं प्रकरण एक थोडक्यात सांगतो. माझं जे प्रकरण आहे ते थोडं राजकीय आहेत. समोरची पार्टी राजकीय लोक म्हणलं तर ते म्हणतात की आम्ही लोकांची समस्या सोडवतो, जनता दरबार ठेवतो. पण माझ्या प्रकरणात 3 वर्ष झाले
कुठलंही काय प्रकरण सुटलेलं नाही, अजून कोर्टाचे हेलपाटे चालू आहेत सगळे. आणि नेमकं सर तुमच्यावरती काय म्हणजे त्यांनी ॲलिगेशन घेतलेले आहेत त्या हुंडाबळी साठी केलेलं आहे का घरगुती अत्याचार म्हणून गोष्टी झालेल्या आहेत, काय झालंय नेमकं? नाही, सर्वात प्रथम आता ती थोडे व्हीआयपी लोक असल्यामुळे त्यांनी आधी त्यांचं नाव बदनाम होणे म्हणून म्युच्युअल डिवोर्स घ्यायला लावला. म्युच्युअल डिवोर्स मध्ये माझ्याकडनं सर्व वस्तू घेतले त्यांनी. मला डिवोर्स भेटते म्हणून मी सर्व वस्तू दिले त्यांना, आणि डिवोर्स भेटल्यानंतर मग त्यांना अजून त्याची ग्रेडीनेस वाढली. ग्रेडीनेसमुळे आता माझ्यावरती डीव्ही केस चालू केलाय गोवामधनं. 1 कोटी रुपये असे सगळं जे काय 2 BHK पाहिजे असं करून 3-3.5-4 कोटीची मागणी आहे 4 दिवसाच्या मॅरेजसाठी. एकंदरीत आपण पाहिलं की समाजामध्ये ह्या असंख्य अशा या केसेस सध्या दाखल आहेत. सर यामुळे एकंदरीत पुरुषाचं देखील खच्चीकरण होतं का, किंवा त्यांचे जे आरोग्य आहे, फॅमिलीज आहेत, आई वडील आहे, यांच्यावरती याचा काय परिणाम होतो, तुम्ही काय सांगाल? सर आता ते सांगणं पेक्षा ते तुम्ही समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. ओके, त्रास त्रास हा मुलांना पण होतोय, म्हणजे आम्हाला पण होतोय, पण आमच्यापेक्षा जास्त त्रास आमच्या म्हाताऱ्या आई वडिलांना होतो. कारण का जेव्हा आम्ही कोर्टात जातो तेव्हा आम्ही परत येऊ का नाही, फ्रस्ट्रेशन मध्ये आम्ही काही करू का नाही. ओके, आणि ते सारखे सारखे मेसेजेस पाठवणं किंवा मिस कॉल देणं किंवा सांगणं की बाबा मला अर्धा अर्धा तासांनी फोन कर, हे जर एक 80 वर्षाची आई सांगत असेल तर त्या आईला काय प्रेशर असेल हे याचा तुम्ही विचार करा. आणि तुम्ही ही चर्चा जशी सुरुवात केली होती की पक्षपातीपणा आहे, तर या पक्षपातीपणावरती एक कायद्यातला आतला खळगा तुम्हाला सांगतो. ओके, सगळ्यात टोकाची भूमिका म्हणजे एखाद्या व्यक्तीची सुसाईड, ती बाईची असून दे किंवा पुरुषाची असून दे, पण याच्याकडे कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. जर एखाद्या पुरुषाने आत्महत्या केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे, तर त्या सुसाईड नोटच्या अंतर्गत किंवा बायकोनी सुसाईड नोट लिहिली आहे, बायकोनी आत्महत्या केली आहे, तर या दोघांमध्ये बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, या दोन्ही गोष्टींमध्ये संकेत सर मला तुम्ही करेक्ट करा, 2 गोष्टी बघितल्या जातात. एक म्हणजे ॲबेटमेंट टू सुसाईड आणि दुसरी म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट. ॲबेटमेंट टू सुसाईड म्हणजे मी आत्महत्येला प्रवृत्त करणं, आणि प्रिझम्पशन ऑफ गिल्ट म्हणजे मला कुठल्याही गोष्टी प्रूव्ह न झालं असताना सुद्धा मला त्याच्याबद्दल गिल्टी पकडणं. जर एक पुरुष आत्महत्या करतोय तर तिकडे ॲबेटमेंट टू सुसाईड ओके ठीक आहे, पण प्रिझम्पशन ऑफ गिल्ट पकडली जात नाही. पण जर स्त्री आत्महत्या करत असेल तर तिकडे ॲबेटमेंट टू सुसाईड पण पकडली जाते आणि प्रिझम्पशन ऑफ गिल्ट पण पकडला जातो. हा इंटरनल फ्लॉ आहे कायद्यातला. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, हे डिस्पॅरिटी नाही आहे का कायद्यामध्ये? या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही मला आत्ता जो प्रश्न विचारला की घरच्यांना काय त्रास होतो, घरच्यांना ऑब्व्हियसली त्रास होतो सर. वडील अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, माझे वडील जेव्हा होते, ओके, मी जेव्हा कोर्टात जायचो त्यावेळेला पाण्याचा ग्लास दरवाजाच्या बाहेर ठेवायचे की मी परत आलोय म्हटल्यानंतर ते तुळशीला वाहून न्यायचे. म्हणजे ही परिस्थिती त्या म्हाताऱ्या आई वडिलांची असते. आणि का असते? कारण का त्यांना देखील माहिती आहे की या कोर्टमध्ये पुरुषांना काय ट्रीट केलं जातं. कारण आम्ही घरी जाऊन चर्चा करतोच ना, आम्ही रडतो सर घरी जाऊन की बाबा हा त्रास झालाय, तो त्रास झालाय, माझं ऐकून घेतलं गेलं नाही, मला बोलून दिलं गेलं नाही. आणि माझ्या केसमध्ये सर जी ऍक्ट ऍप्लिकेबलच नाही आहे, जो सेक्शन ऍप्लिकेबलच नाही आहे, त्या ऍक्टमध्ये आणि त्या सेक्शनमध्ये मला तुरुंगात पाठवलंय 30 दिवस. बरं, मी तुरुंगात असायच्या अगोदर मी 2 महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, सिम्बायसिस हॉस्पिटलला. माझं मेडिकल सर्टिफिकेट्स आणि डिस्चार्ज समरी कोर्टात गेली होती. मी त्यांना सांगितलं होतं की मला या पद्धतीने मला ही औषधं हवी आहेत रोजच्या रोज. माझं मेडिकल डेटा पण जेलमध्ये गेला नव्हता. मला 30 दिवस एकही औषध मिळालं नव्हतं. मी काय परिस्थिती दिवस काढलेत माझं मला माहिती आहे. आपण पाहतो की समाजामध्ये ही एकदम भयावह परिस्थिती आहे. अगदी यांच्या गोष्टी ऐकल्या तर माझ्या देखील डोळ्यात पाणी यायला लागलेलं आहे. सर एकंदरीत हे जे समाजामध्ये आता जी ही रूढी परंपरा आहे, महिलाला एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं आणि पुरुषाला एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. आणि तुम्ही या फाउंडेशनच्या मार्फत तुम्ही कसं काम करता या पुरुषांसाठी? आम्ही ह्या ज्या फॉल्स केसेस, डोमेस्टिक व्हायलन्स 498 CRPC 125 जशा ज्या फॉल्स केसेस टाकल्या जातात, तर यांना या अशा पुरुषांना आम्ही प्रत्येक सिटीमध्ये फिजिकली त्यांच्या आम्ही मीटिंग्स घेतो. पुण्यामध्ये, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे वगैरे. आणि तिथे आम्ही त्यांना भावनिक आधार, मानसिक सपोर्ट आणि त्यांना जेवढं होईल तेवढं लीगल गायडन्स, लीगल अवेअरनेस आम्ही त्यांना आमच्या फाउंडेशन मार्फत फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. सर एकंदरीत आता तुमच्याकडे किती अशा केसेस रजिस्टर आहेत किंवा तुमच्याकडे त्या पुरुषांनी व्यथा मांडलेल्या आहेत? आमच्याकडे जवळपास 2,500 ते 2,500 आसपास रजिस्टर्ड मेंबर आहे आमच्या फाउंडेशनचे, आणि असे बाहेरून काउन्सिलिंग झालेले 3-1 हजार असतील. बरं सर, आता एकंदरीत हा जो सध्या जो आता कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर मात्र आपल्याला जो दुजाभाव पुरुषांना जो मिळतो, तो यामध्ये कायद्यामध्ये काहीतरी बदल करायला हवा का, असं तुम्हाला वाटतं का? हो, कायदे 100% बदल करायला हवा सर. कारण की जो पुरुष चुकीचा आहे,
ज्या पुरुषांनी खरंच काही केलंय तर तुम्ही त्याची इन्व्हेस्टिगेशन करा, त्याची जाच पडताळ करा, खरंच चौकशी करा त्या पुरुषांनी खरोखर केली आहे का. मी तुम्हाला तुमच्या प्रसार माध्यमातून एक सांगतो, जी 498 जी हुंडाबळीची जी केस आहे ती कुठलीही इन्व्हेस्टिगेशन न होणारी, कुठलीही चौकशी न होणारी केस FIR होते. पोलिस कुठली इन्व्हेस्टिगेशन करत नाही या FIR मध्ये. हा, आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की आपल्या घरच्यांना काही त्रास होतो का. तुमच्या प्रसार माध्यमातून मी थोडक्यात सांगतो, 2 दिवसापूर्वी आमच्या नाशिकमध्ये एक फोन आला होता की त्याच्या बायकोच्या जाचाला कंटाळून त्याच्या आईने विष घेतलंय, त्याच्या आता व्हेंटिलेटरवरती आहे. दुसरी सेकंड गोष्ट, एक मुलगा आहे त्याच्या दोघं किडन्या खराब झाल्या आहेत, तो व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याची आई त्याच्या वडिलांच्या विरोधात महिला आयोगामध्ये तक्रार देते आणि ते महिला आयोगवाले म्हणताय की तुझा मुलगा शेवटच्या घटका मोजतोय, तू त्याला भेटायला जा 2 घंटे का होईना. त्याची आई आली नाही आणि तो मुलगा एक्सपायर झालाय आता काल. तर मी ज्या व्यक्तीला सांगितलं तू आता काही तुला महिला आयोगामध्ये जाण्याची काही गरज नाही, सरळ सांग की माझा मुलगा व्हेंटिलेटरवरती आहे, याच्या सगळे क्रियाक्रम करून मी 100% हजर होईल. तुम्ही फोन केला म्हणून मी हजर नाही होणार, कारण की तुम्ही पहिले, कारण की काय असतं, ॲलिगेशन जे या महिला लावतात या लगेच काही प्रूफ होत नाहीत, त्याला 7-8 वर्ष लागतात आणि जेव्हा बी प्रूफ होतात तेव्हा ते खोटेच ठरतात. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आधी शहानिशा करा, ती महिलाने खरंच केस केली आहे ती खरी आहे का खोटी आहे, तेव्हा त्या पुरुषाला तुम्ही दोषी ठरवा. पण असं होत नाही. कायद्यात मी न्याय व्यवस्थेला एक विनंती करतो, पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो की तुम्ही खरोखर चौकशी करा, ती व्यक्ती गिल्टी आहे का नाही आहे, त्या आधारे तुम्ही त्या व्यक्तीला दोषारोपण त्याच्यावर सादर करा. सर, एक शेवटचा एक प्रश्न तुम्हाला घेतो. तर समाजामध्ये जे लोक आहेत त्यांना एक काय संदेश द्याल. की समाजामध्ये आता असं आहे की सगळे पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत, इक्वल जनरल इक्वॅलिटी असतं. एव्हरीबडी इज एज्युकेटेड, सो ऑब्व्हियसली सेन्सेबल असलं पाहिजे. भाई केस करता तर केस केलं पाहिजे का नाही, वैयक्तिक गोष्टी उगाच कायद्याचा गैरफायदा घेऊ नये. तर काय म्हणले सर? आम्हाला एक पुरुष आयोगाची स्थापना पाहिजे, जेणेकरून आम्हाला कुठेतरी एक दाद मागण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळेल. अगदीच जसं या पुरुषांनी आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त केलेल्या आहेत. अगदी आम्हाला देखील पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. वर्षानुवर्ष यांनी कोर्टाच्या ज्या आहेत त्या पायऱ्या चढलेल्या आहेत, मात्र अजून देखील हे पुरुष आहेत यांना मात्र वेगवेगळ्या त्रासाला समोर जावं लागत आहे. त्यांची फॅमिली असेल, त्यांच्या हेल्थ इश्यू असतील. अगदी आत्ताच आपण ऐकलं की कालचीच एक घटना आहे की त्याच्या आईवडिलांपर्यंत त्याचे आईवडील देखील हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आणि एकंदर अशा प्रकरणावरती जी इक्वेलिटी आहे, जी या केसेसमध्ये पारदर्शकता होते, ही मात्र पुरुषांकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. मात्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की वर्षानुवर्ष ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आता या कुठेतरी सुधारणा झाल्या पाहिजे असं देखील मागणी यावेळी केलेली पाहायला मिळते. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.